एक महत्त्वाची बातमी, भारतामध्ये ह्यूमन मेटान्यूमोचा पहिला रुग्ण आढळल्याचं कळतंय। बंगळुरूमधील 8 वर्षांच्या चिमुकलीला ह्यूमन मेटान्यूमो या विषाणूची लागण झाली आहे, तर या चिमुकलीची प्रकृती सध्या ठीक असल्याची ही माहिती आहे। चीनमध्ये या ह्यूमन मेटान्यूमोचा प्रादुर्भाव बघायला मिळतोय आणि अशातच भारतामध्ये सुद्धा याचा पहिला रुग्ण आढळून आल्यामुळे चिंता व्यक्त होतीये। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून। संदीप, काय अधिकची माहिती या आजारासंदर्भातली? मोहिनी, खरं तर HMPV अर्थात ह्युमन मेटान्यूमो व्हायरस जो आहे याची लागण पहिल्यांदा जी आहे ती चीनमध्ये झाली होती आणि त्यामुळे संपूर्ण देशभरात सध्या याची चर्चा सुरू आहे। पण आता भारताची एक चिंता वाढवणारी गोष्ट अशी आहे की भारतातल्या बंगळुरू शहरामध्ये एका 8 महिन्याच्या चिमुकलीला, जे लहान बाळ आहे, तिला या विषाणूची लागण झालेली आहे अशी बातमी समोर आली आहे। सध्या तिची प्रकृती स्थिर आहे। खरं तर या आजारामध्ये सर्दी, पडसा आणि त्याबरोबर श्वसनाचं जे संक्रमण आहे ते वाढत असतं आणि त्यातून हा आजार खरं तर उद्भवत असतो आणि लहान मुलं, वृद्ध असतील किंवा कमी रोगप्रतिकार शक्ती असेल त्यांच्यामध्ये या विषाणूची लवकर लागण होत असते। जेव्हा कोरोना व्हायरस आलेला होता त्यावेळेला देखील पहिला रुग्ण हा केरळमध्ये म्हणजे दक्षिण भारतातच सापडलेला होता आणि आता देखील एका लहान बाळाला बंगळुरूमध्ये याची लागण झाली आहे। WHO याबाबत काही ऍडवायझरी देखील जारी केली आहे। त्यामुळे वारंवार साबणानं हात धुवावं, म्हणजे जसं कोरोनाच्या काळामध्ये ऍडवायझरी होती तशीच ऍडवायझरी सध्या जारी केली आहे। सोशल मीडियावर प्रामुख्यानं इंग्रजी माध्यमांमध्ये चीनमधल्या ज्या बातम्या येतात त्यामुळं संपूर्ण देशभरात सध्या घबराटीचं वातावरण आहे। मात्र देशात एकच रुग्ण सध्या तरी आढळलेला आहे, ती लहान बाळ आणि कदाचित त्याची प्रकृती असा देखील विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केलाय। त्यामुळे भीती म्हणजे मनात भीती आणू नये भारतीयांनी, असं आवाहन देखील केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं केलेलं आहे। अगदी, नक्कीच धन्यवाद संदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।